नमस्कार सर्वांना. तर आपण आज अल्जेब्राचा 10th अल्जेब्राचा 4th चॅप्टर ज्याचं नाव आहे फायनान्शियल प्लॅनिंग तो आपण पाहणार आहे. त्याचा 4.4 प्रॅक्टिस सेट आपण चेक करणार आहे, म्हणजे पाहणार आहोत. आणि त्यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा बेसिक पाहणार आहे. जर तुम्ही यापूर्वीचे जर लेक्चर्स पाहिले नसतील, यापूर्वीचे जर प्रॅक्टिस सेट व्यवस्थित पाहिले नसतील, तर कदाचित हा तुम्हाला समजायला थोडासा जड जाईल. त्यामुळं तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आधी ते पहा, ते लेक्चर्स पहा आणि त्यानंतर 4.4 कडे या. ठीक आहे. तर प्रॅक्टिस सेट 4.4 साठी आपल्याला काही बेसिक गोष्टी समजणं गरजेचं आहे. तर त्या बेसिक गोष्टी आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहू आणि त्यानंतर ऍक्च्युअल प्रॅक्टिस सेट कडे आपण जाऊया. ठीक आहे. तर प्रॅक्टिस सेट 4.4 मध्ये एक गोष्ट आपल्याला नवीन पाहायला मिळते. या आधीच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं की या आधीच्या लेक्चर मध्ये आपण शेअर्स हा भाग पाहिला होता, बरोबर आहे. शेअर्सची खरेदी विक्री या भागाबद्दल बोललेलो आपण, की शेअर्स खरेदी केले जातात, विक्री केले जातात. शेअर्स बद्दल आपण एक दोन तीन गोष्टी पाहिल्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण मार्केट व्हॅल्यू पाहिली. मार्केट व्हॅल्यू काय असते, ज्याला आपण MV म्हणतो. त्यानंतर शेअर्स बद्दल आपण फेस व्हॅल्यू पाहिली, की शेअर्सची फेस व्हॅल्यू काय असते. त्यानंतर आपण सम इन्व्हेस्टमेंट पाहिली. सम इन्व्हेस्टमेंटचा फॉर्म्युला चेक केला. सम इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणायचं, बरोबर आहे. तर सम इन्व्हेस्टमेंटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, नंबर ऑफ शेअर्स इनटू मार्केट व्हॅल्यू. म्हणजे जी सम इन्व्हेस्टमेंट असते ही कायम मार्केट व्हॅल्यूवरच डिपेंड असते. म्हणजे मार्केट व्हॅल्यू त्या शेअरचा जो बाजारभाव असेल त्या बाजारभावावर आपण सम इन्व्हेस्टमेंट काढत असतो. त्यानंतर आपण याच्यामध्ये अजून एक नवीन गोष्ट पाहिलेली, ज्याला आपण म्हणतो डिव्हिडंड, बरोबर आहे. डिव्हिडंड सुद्धा याच्यामध्ये आपण पाहिलेला होता लास्ट प्रॅक्टिस सेटमध्ये. डिव्हिडंडला मराठीमध्ये म्हणलं जातं लाभांश, बरोबर आहे. लाभांश, तुम्ही जेवढी गुंतवणूक केलेली आहे त्याबदले तुम्हाला त्या कंपनीकडून काय लाभ मिळतोय येते लक्षात, त्याला आपण म्हणतो डिव्हिडंड. प्रत्येक वर्षी कंपनी एक विशिष्ट डिव्हिडंड प्रत्येक त्यांच्या सदस्यांना देत असते. आणि तो डिव्हिडंड प्रत्येक वेळी फेस व्हॅल्यूवर दिला जातो. यासाठी फेस व्हॅल्यू कन्सिडर केली जाते. लक्षात घ्या, सम इन्व्हेस्टमेंट साठी मार्केट व्हॅल्यू आणि डिव्हिडंड साठी फेस व्हॅल्यू येते लक्षात. हे कॉम्बिनेशन लक्षात राहू द्या. आणि नंतर आपण पाहिलेलं रेट ऑफ रिटर्न, म्हणजे तुम्ही कंपनीमध्ये जेवढा पैसा गुंतवलेला आहे, बरोबर आहे, त्यामधून तुम्हाला किती रिटर्न मिळाला, किती रेट रिटर्न मिळालेला आहे. आणि याच सगळ्या गोष्टींवर 4.3 प्रॅक्टिस सेट डिपेंड होता. आता 4.4 साठी आपल्याला काय महत्वाचं आहे किंवा काय पाहिजे येते लक्षात. तर 4.4 मध्ये साधारणतः फक्त एक दोन गोष्टी ऍड केले गेलेल्या आहेत, की सपोज ए व्यक्ती, ठीक आहे, ए व्यक्ती जर बी व्यक्तीला शेअर्स विकत असेल, ए व्यक्ती हा बी व्यक्तीला शेअर्स विकत असेल, म्हणजे शेअर्सची खरेदी विक्री होत असताना ए व्यक्ती जर बी व्यक्तीला शेअर्स विकतोय तर तो डायरेक्ट विकू शकत नाही, येते लक्षात. त्यासाठी मध्ये ब्रोकिंग हाऊस असतात. कुठले? ब्रोकिंग हाऊस. ब्रोकिंग हाऊस असतात, येते लक्षात. या ब्रोकिंग हाऊसच्या माध्यमातूनच शेअर्सची खरेदी विक्री केली जाते. डायरेक्ट आपण कोणाचेही शेअर्स, म्हणजे कोणत्याही कंपनीचे शेअर्स एखाद्याला विकू शकतो किंवा त्याच्याकडून खरेदी करू शकत नाही. या शेअर्सची खरेदी विक्री ब्रोकिंग हाऊस द्वारे केली जाते, येते लक्षात. तर मार्केटमध्ये असे बरेच ब्रोकिंग हाऊस आहेत, तुम्ही त्याच्याबद्दल पाहू शकता. ते पूर्ण लेक्चर म्हणजे वेगळं होऊन जाईल. परंतु हे एवढं लक्षात घ्या, ज्यावेळी शेअर्सची खरेदी विक्री केली जाते त्यावेळी ती खरेदी विक्री ब्रोकिंग हाऊसच्या मदतीने केली जाते, येते लक्षात. आणि ब्रोकिंग हाऊस जेव्हा यांची खरेदी विक्री करतात त्यावेळी ते शेअर्सवर ब्रोकरेज लावतात. काय लावतात? ब्रोकरेज. आता ब्रोकरेज म्हणजे काय, तर आपल्या भाषेमध्ये ब्रोकरेजचा अर्थ होतो दलाली, येते लक्षात, दलाली. आता ही दलाली ए वर आणि बी वर समान लावली जाते. म्हणजे उदाहरणार्थ शेअर्सची खरेदी विक्री करत असताना जर त्या शेअर्सवर, एखाद्या शेअर्सवर जर समजा 0.5% इतका ब्रोकरेज लावला गेला, तर हा 0.5% हा ए साठी पण असेल आणि सेम ब्रोकरेज रेट हा बी साठी सुद्धा असेल. म्हणजे दोघांनीही 0.5, म्हणजे जेवढ्याला, म्हणजे जेवढी काही तुमची, जेवढा तुमचा व्यवहार झालेला आहे, जेवढी तुमची सम इन्व्हेस्टमेंट येईल त्यामध्ये ब्रोकरेज रेट लावला जातो. सपोज 1%, 0.5%, तर त्याच्या हिशोबाने आपल्याला तो ब्रोकरेज रेट किंवा ती जी दलाली ती कोणाला द्यायची असते? ब्रोकरला, म्हणजे ब्रोकिंग हाऊसला ती दलाली दिली जाते. याला आपण म्हणतो ब्रोकरेज. याला साध्या भाषेमध्ये आपण थोडंसं समजून घेऊ. हे एक उदाहरण जर तुमच्या लक्षात आलं तर, दैनंदिन जीवनामधलं उदाहरण आहे आपल्या, हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला ब्रोकरेज काय प्रकार असतो तो समजेल.
सपोज करा की एक एक्स नावाचा व्यक्ती आहे ज्याला त्याची जमीन विकायची आणि एक वाय नावाच्या व्यक्ती आहे त्याला ती जमीन खरेदी करायची. एक्स नावाच्या व्यक्तीला त्याची जमीन विकायची आहे, लक्षात घ्या, जमीन त्याला विकायची वाय नावाच्या व्यक्तीला, आणि वाय नावाचा व्यक्ती ती जमीन काय करणार आहे, खरेदी करणार, आणि एक्स नावाच्या व्यक्तीला काय देणार आहे, तो पैसे देणार आहे. बरोबर ना. हा व्यवहार समजून घ्या. हा व्यवहार समजला तर तुम्हाला ब्रोकरेज हा प्रकार 100% समजेल. परंतु मार्केटमध्ये आजकाल डायरेक्ट खरेदी विक्री न होता ती खरेदी विक्री होते एजंटच्या मार्फत. कोणाच्या मार्फत? एजंटच्या, ज्याला आपण म्हणतो दलाल. येते लक्षात? एजंटला, एजंट म्हणजे कोण, थोडक्यात दलाल आपल्या भाषेमध्ये. मग हा जो एजंट आहे त्याच्या मार्फत या जमिनीची खरेदी विक्री केली जाते. येते लक्षात? आता या एजंटला, म्हणजे हा जर एजंट यांची खरेदी विक्री करून घेतोय तर त्याच्यामध्ये याचा सुद्धा काहीतरी फायदा असतो. तर हा काय करतो की एक रेट ठरवतो की जेवढ्याला पण त्या जमिनीची खरेदी विक्रीचा व्यवहार ठरेल, जेवढ्या पण किमतीला, त्याच्या मी 2% घेईन, 3% घेईल, 1% घेईल, काही ठिकाणी जर मोठा व्यवहार असेल तर 0.5% घेईल. अशा पद्धतीने हा जो एजंट आहे तो त्याचा रेट ठरवतो. सपोज थोड्या वेळासाठी आपण या एजंटने ठरवलेला रेट आहे 2%, असं गृहीत धरू. किती पर्सेंट? 2% रेट आहे, की त्या एजंटचा रेट आहे 2%. तर आता जमिनीचा व्यवहार तो करून देणार आहे. एक्स हा व्यक्ती जमीन वाय ला देणार आहे आणि वाय हा काय करणार आहे, त्याला पैसे देणार आहे. सपोज करा त्या जमिनीचा व्यवहार झालाय आपला 20 लाखाला. किती लाखाला? 20 लाखाला त्याचा व्यवहार झालेला आहे. आता बघा बरं का, हे समजणं खूप गरजेचं आहे. 20 लाखाला जर जमिनीचा व्यवहार झालाय तर पहा, एक्स हा व्यक्ती त्याला जमीन देतोय वाय ला आणि वाय कडून काय करतोय, तो पैसे घेतोय. किती पैसे घेणार आहे तो वाय कडून? 20 लाख रुपये. ठीक आहे, 20 लाख हा वाय एक्स ला पैसे देणार आहे. परंतु आधीच ठरलेलं आहे आपलं की एजंट काय करणार आहे, झालेल्या व्यवहाराच्या 2% इतका इतकी दलाली, म्हणजेच काय, त्याची टक्केवारी तो घेणार आहे. येते लक्षात? मग 20 लाखाच्या 2% आधी काढला जातो की 20 लाखाचे 2% म्हणजे किती. तर साधारणतः 20 लाखाचे 2% जर काढायचं असेल, तसं कोणती काढू शकतो आपण, खूप सोपं असतं. परंतु ठीक आहे, चला आपण 20 लाखाच्या 2% काढायचं तर 20 लाखच्या असं कन्सिडर केलं जातं. आणि 2% 2% म्हणजे 2/100. शून्याला गेला 0, शून्याला गेला 0. किती झाले हे? 20,000. आणि 20,000 गुणिले हे 2 किती झाले? 40,000. म्हणजे 40,000 ही रक्कम झाली 20 लाखाच्या 2%. आणि ठरल्याप्रमाणे हा जो दलाल आहे किंवा हा जो एजंट आहे तो 40,000 रुपये घेणार ह्या व्यवहाराचे. कोणाकडून घेणार? दोघांकडूनही घेणार. दोघांकडूनही 40,000 रुपये घेणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे 2% म्हणजे असं नाही की या व्यक्तीकडून 1% घेणार आणि या व्यक्तीकडून 1% घेणार, असं नसतं. ठीक आहे, तर तो जर 2% घेणार आहे तर तो कसं घेणार आहे, दोघांकडूनही 2% घेणार आहे. म्हणजे दोघांकडूनही किती घेणार आहे? 40,000. आता या व्यवहारामध्ये तुमच्या लक्षात येईल, एजंट याच्याकडून, या एक्स कडून पण 40,000 घेईल आणि या वाय कडून पण 40,000 घेईल. लक्षात घ्या, वाय ने जमीन घेतलेली आहे तर वाय किती पैसे देणार? 20,000. कोणाला देणार? एक्स ला, कारण जमीन घेतली. प्लस त्याचे किती रुपये जाणार पुन्हा वरती? 40,000. पुन्हा वरती किती जाणार? 40,000 जाणार, 40,000. का जाणार? दलालीचे. तो कोणाला देणार? एजंटला. येते लक्षात? आता एक्स कडे येताना किती रुपये यायला पाहिजे? 20 लाख यायला पाहिजे, बरोबर आहे, कारण त्याने जमीन दिली. 20 लाख आले पाहिजे आणि 40,000 दलालला जाणार वायचे. हे पैसे जाताना कोणाचे चाललेत बघा? वायचे चाललेले आहेत. 20 लाख एक्स ला जाणार आणि 40,000 कोणाला जाणार? एला. म्हणजे वायला एकूण किती खर्च आला? तर 20 लाख आणि 40,000 इतका खर्च आला. याच पद्धतीने एचा जर एक्सचा जर विचार केला तर एक्स ला 20 लाख यायला पाहिजे होते. परंतु एक्स हा काय करेल, या 20 लाखाचे 40,000, या 20 लाखामधले 40,000 कोणाला देणार आहे? एला देणार आहे. ठरल्याप्रमाणे दोघांकडून 40 घ्यायचेत ना. म्हणजेच 20 लाखामधून आपले 40,000 वजा होतील आणि एक्स कडे 20 लाख येण्याच्या ऐवजी एक्स कडे येतील 19 लाख आणि वरती किती? 60,000. 19 लाख आणि 60,000. समजतंय का? खूप जास्त सोपा भाग ह्या. फक्त तुम्हाला रेट काढता आला पाहिजे. रेट कशा पद्धतीने काढायचा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेले, बरोबर आहे. 40,000 कसे आले? 20 लाखाचे 2% म्हणजे 40,000. 40,000
वाय पण देणार ए ला आणि एक्स सुद्धा देणार ए ला. म्हणजे 20 लाख जर वाय चे जाणार आहे तर 20 लाख नाही जाणार, तर 20 लाखाबरोबर 40,000 पण जाणार. आणि एक्स कडे 20 लाख न येता त्या 20 लाखामधले 40,000 त्याला एजंटला द्यायचे, म्हणून त्याच्याकडे फक्त 19 लाख आणि 60,000 जाणार आहे. याला म्हणायचं आपल्या भाषेमध्ये ब्रोकरेज. येतं लक्षात? आपल्या भाषेमध्ये याला काय म्हणायचं? ब्रोकरेज. फक्त इथं जमिनीच्या ऐवजी आपण कन्सिडर करू की जमिनीच्या ऐवजी शेअर्स आहे, शेअर्सची खरेदी विक्री झाली आणि तो एजंट म्हणजे कोण आहे? ब्रोकिंग हाऊस आहे. इतकं सोपा हा भाग आहे. येतं लक्षात? आता या बरोबर यामध्ये अजून एक गोष्ट ऍड केली जाते, जीएसटी. कुठली? जीएसटी. आता जीएसटी जी आहे ना ती शेअर्सच्या खरेदी विक्रीवर लागत नसते. शेअर्सच्या खरेदी विक्रीवर ती जीएसटी लागू होत नाही. मग ती जीएसटी कशावर लागू होते? तर ही जीएसटी लागू होते तुम्ही घेतलेल्या, म्हणजे त्या एजंटने जे 40,000 घेतले, बरोबर आहे, जी दलाली घेतली दोन्हीकडून 40,000 जी दलाली घेतलेली, या 40,000 काय लागू होते? जीएसटी लागू होते. तुमच्या शेअर्सच्या खरेदी विक्रीवर लागू होणार नाही. ती जी जीएसटी लागू होणार ती कोणावर लागू होणार? ब्रोकरेजवर लागू होणार. लक्षात घ्यायचं काय? शेअर्स मार्केटमध्ये शेअर्सवर जीएसटी लागू होत नाही, ती लागू होते त्यांच्या घेतलेल्या कशावर? ब्रोकरेजवर. समजतंय? ठीक आहे. परंतु ही जीएसटी सुद्धा स्वतः ब्रोकिंग हाऊस डायरेक्ट देत नाही, तर ही जीएसटी ब्रोकिंग हाऊस कोणाकडून कलेक्ट करतो? त्या दोन्ही व्यक्तींकडून ती जीएसटी कलेक्ट करत असतो. अशा पद्धतीने हे बेसिक लेक्चर होतं. सिंपल आहे, अवघड नाहीये. तुम्हाला फक्त टक्केवारी काढता आली पाहिजे. याच्यामध्ये फक्त दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे ब्रोकरेज, जो की मी आता सांगितलं तुम्हाला, आणि त्या ब्रोकरेजवर काय लागू होणार? जीएसटी लागू होत असते. मग त्या जीएसटी ची टक्केवारी पाहिजे किती आहे, आणि त्या हिशोबाने 40,000चे जी काही टक्के असेल ते काढायचे असतात. ठीक आहे? हे इतकं जास्त सोपं आहे. आपण पुढच्या लेक्चरला प्रॅक्टिस सेट 4.4 कडे जाणार आहोत. ओके, ठीक आहे.